वेलकम स्टुडंट. ॲनिमल क्लासिफिकेशनच्या या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आज आपण कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट हे जे ट्रॅडिशनली ॲनिमलचे दोन ग्रुप्स तयार केलेले आहेत याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन स्टडी करणार आहोत. सो नेक्स्ट इज ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. सो पहा, ट्रॅडिशनली ॲनिमल्सना क्लासिफाय करण्यासाठी कोणती मेथड यूज केली गेली तर त्याच्यामध्ये मेन क्रायटेरिया जो यूज केला तो म्हणजे प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ नोटोकॉड. नोटोकॉड आहे किंवा नाही त्या बेसिसवरती ॲनिमल्सचे दोन ग्रुप केले, नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट. सो इन ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स, animals are classified on the basis of presence or absence of नोटोकॉड. सो नोटोकॉड आहे किंवा नाही त्या बेसिसवरती ॲनिमल्सना क्लासिफाय केलं. मग आता ॲनिमलचं क्लासिफिकेशन स्टडी करण्याआधी नोटोकॉड काय आहे हे समजणं गरजेचं आहे. सो काय आहे बघा, नोटोकॉडची डेफिनेशन दिलेली आहे. नोटोकॉड इट इज लॉन्ग रॉड लाईक supporting structure. So notochord is a long rod like supporting structure like vertebral column. आपल्या पाठीचा जो कणा आहे किंवा पाठीच्या बाजूला मध्ये जे सपोर्टिंग स्ट्रक्चर आहे ज्याला आपण व्हर्टेब्रल कॉलम असं म्हणतो त्याच्याच सारखं. तर व्हर्टेब्रल कॉलम हा रॉड सारखा नाही आहे, त्याच्यामध्ये छोटे छोटे व्हर्टिब्री एकमेकांना कनेक्ट झालेत त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला मूवमेंट करता येते. मात्र हा जो नोटोकॉड आहे हे रॉडसारखं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं बॉडीमध्ये, लॉंग आणि रॉड लाईक स्ट्रक्चर आहे. हा पहिला मुद्दा. सेकंड, सपोर्टिंग स्ट्रक्चर आहे, बॉडीला सपोर्ट करण्याचं काम करतं. सो नोटोकॉड इज लॉंग रॉड लाईक, इट इज सपोर्टिंग स्ट्रक्चर प्रेझेंट along mid dorsal side. सो मिड डॉर्सल साईडला हा प्रेझेंट आहे. मिड डॉर्सल साईड म्हणजे पाठीच्या बाजूला मध्ये. आता या ठिकाणी डॉर्सल हा वर्ड आलेला आहे. तसे तुम्हाला बायोलॉजीमध्ये किंवा या आपल्या ॲनिमलशी रिलेटेड लेसनमध्ये तुम्हाला 4 वर्ड येतील मेन. त्याच्यामध्ये फर्स्ट जो आहे तो आहे अँटेरियर, सेकंड पोस्टेरियर, नेक्स्ट इज डॉर्सल अँड नेक्स्ट इज व्हेंट्रल. तर बघा, अँटेरियर म्हणजे ऑर्गॅनिझमच्या हेडची जी साईड आहे तिला म्हटलं जातं अँटेरियर. नेक्स्ट आहे पोस्टेरियर. पोस्टेरियर म्हणजे पाठीची बाजू. अँटेरियर म्हणजे हेड साईड आणि त्याच्या अपोजिट जे असते लेगच्या बाजूला म्हणजे हेडच्या अपोजिट जे असेल तिला म्हटलं जातं पोस्टेरियर. डॉर्सल म्हणजे पाठीची बाजू आणि व्हेंट्रल म्हणजे पुढची बाजू. सो आपल्या बाबतीत बघा, ही आहे अँटेरियर, पोस्टेरियर, डॉर्सल आणि व्हेंट्रल. सो असे 4 बॉडीचे पार्ट किंवा त्याच्यासाठी हे यूज केले जाणारे सायंटिफिक वर्ड नीट लक्षात ठेवा. तर हे झालं आपल्या बाबतीत. काही ऑर्गॅनिझम जसं की स्नेक असेल, फ्रॉग असेल, जे जमिनीवरून क्रॉल करत आहेत किंवा सरपटत आहेत, असे जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांचे पार्ट कसे ओळखायचे तर बघा, स्नेक असेल तर त्याचे जे हेडची जी साईड आहे तिला म्हटलं जातं अँटेरियर. त्याच्या अपोजिट इकडे टेलची जी साईड असणार आहे त्याला म्हटलं जातं पोस्टेरियर. सो अँटेरियर, पोस्टेरियर. त्यावरून दिसणारी जी साईड आहे स्नेकची ती त्याची डॉर्सल साईड झाली, पाठीची बाजू झाली. ती आहे डॉर्सल आणि त्याच्या अपोजिट जमिनीला जी टेकलेली आहे
ती जी बाजू आहे तिला म्हटलं जातं व्हेंट्रल. तर स्नेकच्या साईड कशा झाल्या बघा, सपोज असा स्नेक असेल आणि ही हेडची साईड असेल तर ही अँटेरियर, त्याच्या अपोजिट टेलची असणारी पोस्टेरियर, त्यानंतर वरून जी दिसते ती डॉर्सल आणि खाली जमिनीला जी अटॅच आहे तिला म्हटलं जातं व्हेंट्रल. सो अँटेरियर, पोस्टेरियर, डॉर्सल आणि व्हेंट्रल असे 4 साईड जे आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सो सगळ्यांनी हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. सो पुन्हा एकदा बघा, ट्रॅडिशनल मेथड पाहतोय आपण ॲनिमल क्लासिफिकेशनची. सो याच्यामध्ये ॲनिमल्सना क्लासिफाय करण्यासाठी कोणतं कॅरेक्टरिस्टिक वापरलं तर प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ नोटोकॉड. नोटोकॉड प्रेझेंट आहे किंवा नाही त्या बेसिसवरती ॲनिमल क्लासिफाय केले. मग नोटोकॉड म्हणजे काय तर नोटोकॉड इज ए लॉंग रॉड लाईक सपोर्टिंग स्ट्रक्चर. नोटोकॉड हे लॉंग रॉड लाईक आणि सपोर्टिंग स्ट्रक्चर आहे आणि कुठे प्रेझेंट असतं, इट इज प्रेझेंट अलॉंग मिड डॉर्सल साईड. ह्या डॉर्सल वर्डवरून मी तुम्हाला सांगत होते. सो नोटोकॉड कुठे आहे, डॉर्सल म्हणजे पाठीच्या बाजूला मिडल पोझिशनला मध्ये एक्झॅक्टली हा प्रेझेंट असतो. सो दिस नोटोकॉड सेपरेट्स nerve tissue from other organ. तर हा जो नोटोकॉड आहे या नोटोकॉडमुळे नर्व टिश्यू बाकीच्या ऑर्गनपासून काय होतो, सेपरेट होतो. म्हणजे जर असा रॉड लाईक नोटोकॉड असेल आणि त्याच्या आतमध्ये हा नर्व टिश्यू किंवा नर्व कॉड जर प्रेझेंट असेल तर ह्या नोटोकॉडमुळे हा जो नर्व टिश्यू आहे तो बाकीच्या ऑर्गनपासून काय झाला, आयसोलेट झाला किंवा सेपरेट झाला. सो दिस इज अबाउट नोटोकॉड. सगळ्यांनी डेफिनेशन लक्षात ठेवायचे. नोटोकॉड इज ए लॉंग रॉड लाईक सपोर्टिंग स्ट्रक्चर अँड इट इज प्रेझेंट अलॉंग मिड डॉर्सल साईड. सो यातले महत्त्वाचे वर्ड आहेत, लॉंग रॉड लाईक स्ट्रक्चर आहे, सपोर्टिंग स्ट्रक्चर आहे, मिड डॉर्सल साईडला हे प्रेझेंट असतं आणि ह्या नोटोकॉडमुळे त्यांचा नर्व टिश्यू जो आहे तो बाकीच्या ऑर्गनपासून काय होतो, सेपरेट होतो. सो दिस इज अबाउट नोटोकॉड. हे आपण पहिला नोटोकॉड. नेक्स्ट नोटोकॉडच्या बेसिसवरती कोणते 2 ग्रुप तयार झालेत बघा. ऑन दी बेसिस ऑफ नोटोकॉड देअर आर 2 ग्रुप्स ऑफ ऑर्गॅनिझम. नोटोकॉडच्या बेसिसवरती ऑर्गॅनिझमचे 2 ग्रुप्स जे आहेत ते तयार करण्यात आले. त्याच्यामध्ये फर्स्ट जो ग्रुप आहे त्याला म्हटलं जातं नॉन कॉर्डेटा आणि सेकंड आहे कॉर्डेटा. सो नेमवरून लक्षात येईल, नॉन कॉर्डेटा याचा अर्थ होतो यांच्याकडे नोटोकॉड नाही. सो इन नॉन कॉर्डेटा नोटोकॉड इज ॲब्सेंट, यांच्याकडे नोटोकॉड नाही. अँड इन कॉर्डेटा नोटोकॉड इज प्रेझेंट, यांच्यामध्ये नोटोकॉड जो आहे तो प्रेझेंट आहे. नोटोकॉड इज प्रेझेंट. सो दिस इज अबाउट ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. सो 3च मुद्दे मी तुम्हाला सांगितले. ट्रॅडिशनल मेथडमध्ये नोटोकॉड हा क्रायटेरिया वापरला जातो ॲनिमल्सना क्लासिफाय करण्यासाठी. मग सेकंड पॉईंट सांगितला की नोटोकॉड म्हणजे काय. सो नोटोकॉड इज ए लॉंग रॉड लाईक सपोर्टिंग स्ट्रक्चर विच इज प्रेझेंट अलॉंग मिड डॉर्सल साईड ऑफ बॉडी अँड इट सेपरेट नर्व टिश्यू फ्रॉम ऑल अदर ऑर्गन्स इन द बॉडी. नाव ऑन द बेसिस ऑफ नोटोकॉड देर आर 2 ग्रुप्स ऑफ ऑर्गॅनिझम, non-chordates and chordates. In non-chordate, notocord is absent and in chordate, notocord is present. Chordate मध्ये नोटोकॉड असतो आणि नॉन कॉर्डेटमध्ये नोटोकॉड नसतो. मग आता हे नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे हे आपण आता स्टडी करणार आहोत. सो नेक्स्ट इज डिफरन्स इन बिटवीन नॉन कॉर्डेट अँड कॉर्डेट. सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या कारण हा डिफरन्स बऱ्याचदा एक्झामला विचारला जातो. सो नेक्स्ट इज डिफरन्स इन नॉन कॉर्डेट अँड कॉर्डेट.
काय डिफरन्स आहे पहा. फर्स्ट नॉन कॉर्डेट अँड सेकंड कॉर्डेट. तर बघा नॉन कॉर्डेट जे असतात यांच्याकडे नोटोकॉर्ड जो आहे तो नसतो, और नोटोकॉर्ड इज ॲबसेंट. सो इन नॉन कॉर्डेट्स नोटोकॉर्ड इज ॲबसेंट, किंवा नोटोकॉर्ड हे जे सपोर्टिंग स्ट्रक्चर आहे ते त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट नसतं. सो इन नॉन कॉर्डेट नोटोकॉर्ड इज ॲबसेंट अँड इन कॉर्डेट नोटोकॉर्ड इज प्रेझेंट. कॉर्डेटमध्ये नोटोकॉर्ड जो आहे तो प्रेझेंट असतो. नेक्स्ट आहे ते म्हणजे नॉन कॉर्डेटमध्ये फॅरिंजियल गिल स्लिट्स जे आहेत, फॅरिंजियल गिल स्लिट्स आर ॲबसेंट इन नॉन कॉर्डेट. नॉन कॉर्डेटमध्ये फॅरिंजियल गिल स्लिट, फॅरिंजियल रिजनमध्ये जे गिल्स असतात हे गिल्स नॉन कॉर्डेटमध्ये नसतात, आणि हे जे गिल्स आहेत जे रेस्पिरेशनला हेल्प करतात हे गिल्स कॉर्डेटमध्ये प्रेझेंट असतात. सो इन कॉर्डेट फॅरिंजियल गिल स्लिट्स आर प्रेझेंट. फॅरिंजियल गिल स्लिट जे आहेत ते यांच्यामध्ये प्रेझेंट असतात कॉर्डेटमध्ये. हा सेकंड डिफरन्स. दोन्ही लक्षात आले का बघा. नेमवरूनच पहिला डिफरन्स तयार होतो आहे. इन नॉन कॉर्डेट नोटोकॉर्ड इज ॲबसेंट अँड इन कॉर्डेट नोटोकॉर्ड इज प्रेझेंट. इन नॉन कॉर्डेट फॅरिंजियल गिल स्लिट, फॅरिंग्स रिजन जो आहे म्हणजे साधारणतः नॉस्ट्रिल नंतर नेक्स्ट जो आहे तो फॅरिंग्स हा रिजन असतो. तर फॅरिंग्स हा जो रिजन आहे त्या फॅरिंजियल रिजनमध्ये गिल स्लिट्स असतात. कोणामध्ये? कॉर्डेटमध्ये. तर अशा गिल स्लिट नॉन कॉर्डेट मात्र त्यांच्यामध्ये ॲबसेंट असतात. हा सेकंड डिफरन्स होता. नेक्स्ट डिफरन्स बघा. इफ हार्ट इज प्रेझेंट if heart is present it is on ventral side, on dorsal side. सो नॉन कॉर्डेटमध्ये जर हार्ट असेल तर ते त्यांच्या डॉर्सल साईडला म्हणजे त्यांच्या पाठीच्या बाजूला असतं. मात्र कॉर्डेटमध्ये आपण येतो. तुम्ही आपल्यावरून हे कॅरेक्टरिस्टिक सांगू शकता. आपलं हार्ट आता जर तुम्हाला अँटेरियर पोस्टिरियर कळलं असेल तर सांगता येईल अँटेरियर, पोस्टिरियर, डॉर्सल आणि व्हेंट्रल. आपलं हार्ट कोणत्या साईडला प्रेझेंट असतं? तर पुढच्या बाजूला व्हेंट्रल साईडला. सो इन कॉर्डेट हार्ट इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साईड. हार्ट जे आहे ते व्हेंट्रल साईडला प्रेझेंट असतं कॉर्डेटमध्ये. हा नेक्स्ट डिफरन्स झाला. वन मोर डिफरन्स. नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट यांच्यामध्ये अजून एक डिफरन्स आहे. नेक्स्ट डिफरन्स जो आहे तो कोणता आहे तर बघा. नॉन कॉर्डेटमध्ये जो नर्व कॉर्ड किंवा नर्व टिश्यू जो आहे तो कुठे प्रेझेंट असतो? त्यांच्या व्हेंट्रल साईडला. सो इन नॉन कॉर्डेट नर्व कॉर्ड आणि नोटोकॉर्ड वेगवेगळा आहे. नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन ventral side. It is solid and paired. आता हे नीट समजून घ्या. नर्व कॉर्ड साधारण तुम्ही स्पायनल कॉर्ड स्टडी केलेलं आहे 9th सो स्पायनल कॉर्डचं जे स्ट्रक्चर तुम्ही स्टडी केलेलं त्याच्यामध्ये या टाईपचं स्पायनल कॉर्ड आपण पाहिलेलं आहे. याच्या सेंटरला पोकळी किंवा असा सेंट्रल कॅनाल असं आपण लेबल केलं होतं. तर सेंट्रल कॅनाल म्हणजे त्या स्पायनल कॉर्डच्या आतमध्ये अशी कॅव्हिटी प्रेझेंट असते. तर पहा आपला पूर्ण व्हर्टेब्रल कॉलम जेवढा आहे तेवढा आपला स्पायनल कॉर्ड त्याच्या आतमध्ये प्रेझेंट असतो. तर त्याच्या आत ट्यूब लाईक पूर्ण कॅव्हिटी जी आहे ती प्रेझेंट असते.
सो या टाईपचा आतून पोकळ हॉलो असणारा आपला नर कॉर्ड असतो. मात्र नॉन कॉर्डेटमध्ये जर तुम्ही नर कॉर्ड बघाल तर त्यांचा असा पोकळ नसतो, सॉलिड असतो, भरीव असतो, आतमध्ये कॅव्हिटी नसते. सो इथं सॉलिड हा वर्ड यूज केलेला आहे. तर नॉन कॉर्डेटमध्ये जो नर कॉर्ड आहे तो सॉलिड आहे. नेक्स्ट तो व्हेंट्रल साईडला आहे. म्हणजे बघा आपला जो स्पायनल कॉर्ड आहे तो कुठे आहे? डॉर्सल साईडला. आणि नॉन कॉर्डेटमध्ये जो नर कॉर्ड आहे त्यांचा कुठे असतो? पुढच्या बाजूला. म्हणजे हार्ट आणि नर कॉर्ड ह्यांची पोझिशन अपोजिट आहे. बघा आपलं हार्ट पुढच्या बाजूला आणि नर कॉर्ड पाठीच्या बाजूला. तर त्यांच्या बाबतीत त्यांचं हार्ट पाठीच्या बाजूला डॉर्सल साईडला आणि नर कॉर्ड व्हेंट्रल साईडला, या पद्धतीनं. सो व्हेंट्रल साईडला आहे नर कॉर्ड. नेक्स्ट तो सॉलिड आहे आणि पेअर्ड आहे, पेअर आहे, 2 नर कॉर्ड प्रेझेंट असतात. तर याच्या अपोजिट कॉर्डेटमध्ये जो नर कॉर्ड आहे तो कसा असतो बघा? इन कॉर्डेट नर कॉर्ड इज प्रेझेंट ऑन डॉर्सल साइड. डॉर्सल साइडला नर कॉर्ड प्रेझेंट असतो. नेक्स्ट इट इज हॉलो अँड सिंगल. आपला जो नर कॉर्ड आहे पहिली गोष्ट तो डॉर्सल साइडला आहे, दुसरी गोष्ट तो हॉलो आहे किंवा आतून पोकळ आहे, आणि तिसरी सिंगल असतो, पेअर्ड नर कॉर्ड नसतो. सो हा डिफरन्स आपण पाहिला नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्समध्ये. सगळ्यांना समजलाय का पहा? In non-chordates, notochord is absent. That notochord supporting structure, it is absent. And in chordate, notochord is present. In non-chordate, pharyngeal gill slits are absent. But in chordate, pharyngeal gill slits are present. In non-chordate, if heart is present, sometimes heart is absent. But if it is present on dorsal side. And in case of the chordate, heart is present on ventral side. नेक्स्ट नर कॉर्ड, त्यांचा नर कॉर्ड कुठे आहे? तर व्हेंट्रल साईडला आहे. सेकंड थिंग तो सॉलिड आहे आणि थर्ड तो पेअर्ड आहे. सो व्हेंट्रल साईड, सॉलिड आणि पेअर्ड, तिन्ही पॉईंट लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही कॉर्डेटचा नर कॉर्ड बघितला तर तो कुठे प्रेझेंट असतो? इट इज प्रेझेंट ऑन डॉर्सल साईड, इट इज हॉलो अँड इट इज सिंगल. सो दिस इज डिफरन्स इन बिटवीन नॉन कॉर्डेट अँड कॉर्डेट. सो मुलांनो, आज आपण ट्रॅडिशनल मेथड ॲनिमल क्लासिफिकेशनची स्टार्ट केली. ट्रॅडिशनल मेथडमध्ये तुम्हाला सांगितलं की नोटोकॉर्डच्या बेसिसवरती नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट असे 2 ग्रुप केलेले आहेत. मग नोटोकॉर्ड म्हणजे काय असतं ते आपण पाहिलं, आणि नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट यांच्यामधला आपण डिफरन्स पाहिलेला आहे. नेक्स्ट ट्रॅडिशनल क्लासिफिकेशनचा जो चार्ट आहे तो चार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.